हॅलो फ्रेंड्स, आज आपण पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत मॅक्सिमम लॉस मेथडचा. तर सगळ्यात आधी आपण वाचूयात प्रॉब्लेम. A, B and C were in partnership sharing profits and losses in the ratio of 3:2:1. तीन पार्टनर आहेत ABC, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1. The firm was dissolved on 31st December 2013 when their financial position was as follows. 31 डिसेंबर 2013ला फर्म डिझॉल्व झाली आणि त्यांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे. लॅबिलिटीज दिल्या आहे क्रेडिटर्स, जनरल रिझर्व्ह दिलाय. जनरल रिझर्व्ह हा पार्टनर्सचा असतो, म्हणून हा जो जनरल रिझर्व्ह आहे तो प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे आपण पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करणार. आणि कॅपिटल दिलं आहे ABCचं. ॲसेट साईडला बघूयात, सगळ्या ॲसेट्स दिल्यात विथ कॅश. कॅश दिलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॅश या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्याला कॅश घ्यावी लागणार आहे. सो कॅशचा आपण विचार केलेला आहे या ठिकाणी. देअर वॉज अ कॉन्टिंजंट लॅबिलिटी. थोडंसं वेगळं वाटतंय, लक्ष द्या. देअर वॉज अ कॉन्टिंजंट लॅबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ अ बिल फॉर ₹10,000 ड्यू ऑन 31st मार्च 2014. म्हणजे कॉन्टिंजंट लॅबिलिटी आहे कधीसाठीची? 10,000ची 31st मार्च 2014ची आहे. म्हणजेच ही काय आहे? प्रोव्हिजन आपल्याला त्याची 10,000ची करून ठेवावी लागणार आहे. कॉन्टिंजंट लॅबिलिटीची प्रायोरिटी ही काय सांगते? प्रायोरिटी पहिले आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस देणार आहोत. आउटसाइड लॅबिलिटीमध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर जर असले तर ते दिल्यानंतर कॉन्टिंजंट लॅबिलिटी आपण देतो. सेक्युअर्ड क्रेडिटर दिल्याच्या नंतर कॉन्टिंजंट लॅबिलिटी असेल तर ती लेस करतो. त्याच्यानंतर आउटसाइड क्रेडिटर्स वगैरे, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट हे देतो आणि मग पार्टनरचं लोन देतो आणि मग पार्टनरचं कॅपिटल देतो. दिस इज प्रायोरिटी फॉर द पेमेंट, है ना. पेमेंट या प्रायोरिटीने देतो. तर त्याच्यामध्ये नवीन एक आलेलं आहे कॉन्टिंजंट लॅबिलिटी 31st मार्चची 10,000ची. त्याच्यानंतर इट वॉज ॲग्रीड टू नेट रिअलायझेशन शुड बी डिस्ट्रीब्युटेड इन ड्यू ऑर्डर ॲट द एंड ऑफ इच मंथ. प्रत्येक महिन्याच्या शेवटी ऑर्डरनुसार ते रिअलाइज करणार आहे. बट ॲज सेफ ॲज पॉसिबल, जितकं शक्य असेल सेफली तितकं. द रिअलायझेशन ऑफ असेट्स अँड एक्सपेन्सेस पेड ॲज फॉलोज. रिअलायझेशन जे झालेलं आहे 31 जानेवारीला 1,12,500 आणि एक्सपेन्सेस आहे ज्या ज्या महिन्याचं रिअलायझेशन आणि त्या रिअलायझेशनला आलेला खर्च. आपण आधीच्या प्रॉब्लेममध्ये पण पाहिलंय की रिअलायझेशन एक्सपेन्सेस असले तर काय करावे लागतात? त्याच रिअलायझेशन अमाऊंटमधनं ते लेस करायचे. काय करायचे? येस, लेस करायचे. 1,12,500 मायनस 4,500 जी अमाऊंट उरेल ती आपली अवेलेबल कॅश असणार आहे. 92,500 मायनस 2,500 जे उरेल ते आपली अवेलेबल कॅश असेल. थर्ड जो इन्स्टॉलेशन आहे, रिअलायझेशन आहे, 72,000 मायनस 4,000 जे उरणार आहेत 68,000. दॅट इज अवर अवेलेबल कॅश. सो द ॲक्सेप्टर ऑफ द बिल अंडर डिस्काउंट मेड द बिल ऑन ड्यू डेट. या बिलच्या संदर्भात या 10,000चं जे कॉन्टिंजंट लॅबिलिटीचं बिल ड्यू होतं ते ॲक्सेप्टरने काय केलं? द बिल अंडर डिस्काउंट मेड बाय द ऑन द ड्यू डेट. ते त्या तारखेला म्हणजे 31st मार्च 2014ला ते झालंय. तर आपल्याला 31 मार्च 2014ला या 10,000चा पुन्हा एकदा विचार करावा लागेल. सगळ्यात आधी प्रायोरिटीनुसार कॉन्टिंजंट लॅबिलिटीची प्रोव्हिजन आपण 10,000ची दाखवणार आणि जेव्हा 31st मार्च 2014 येईल तेव्हा ड्यू डेटला त्या व्यक्तीने ते बिल ॲक्सेप्ट केलेलं आहे, ॲक्सेप्टरने ते बिल मेट केलेलं आहे. त्याच्यामुळे तेव्हा 31ला आपल्याला ते पुन्हा ॲड करावे लागतील. प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर मॅक्सिमम लॉस मेथड. विच मेथड वी आर युझिंग? मॅक्सिमम लॉस मेथड. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मॅक्सिमम लॉस? मॅक्सिमम लॉस इज इक्वल टू काय सांगितलं होतं? अनपेड कॅपिटल. लक्षात ठेवायचं हे तुम्ही. अनपेड कॅपिटल मायनस काय सांगितलं होतं? अवेलेबल कॅश, है ना. या फॉर्म्युलानुसार प्रत्येक वेळेस जेव्हा कॅपिटल आपण पेड करणार आहोत त्यावेळेला प्रत्येक वेळेस हा फॉर्म्युला टाकावा लागेल. या फॉर्म्युलानुसार मॅक्सिमम लॉस काढावा लागेल. तो मॅक्सिमम लॉस तिघं पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. जर तो वाटल्यानंतर एखाद्याचा बॅलन्स हा मायनसमध्ये आला तर ती त्याची इन्सॉल्वन्सी असेल. त्या व्यक्तीची जी इन्सॉल्वन्सी असेल ते इतर सॉल्वंट पार्टनर त्यांच्या कॅपिटल रेशो प्रमाणे स्वीकारतील, है ना.
आणि मग नंतर ही कॅश पेड केली जाईल. हा मॅक्सिमम लॉसचा फॉर्म्युला रिपीट किती वेळेस रिपीट होईल या प्रॉब्लेममध्ये? 3 टाइम्स. ऑन 31 जानेवारी, ऑन 28 फेब्रुवारी अँड 31 मार्च. जेव्हा जेव्हा कॅश येईल तेव्हा तेव्हा मॅक्सिमम लॉसने आपण कॅपिटल देणार आहोत. सो लेट स्टार्ट अवर प्रॉब्लेम. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टेटमेंट शोइंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश आपल्याला बनवावं लागणार आहे. त्याच्यामध्ये कॉलम तुम्हाला माहिती आहे पर्टिक्युलर्स, त्याच्यानंतर ज्या ज्या लॅबिलिटी आहेत त्या लॅबिलिटी आपण सगळ्या देणार आहोत. तर कॅश हे जितकी कॅश येणार आहे रिअलायझेशनची ती ह्या कॉलमला आपण लिहिणार आहोत. नंतर लॅबिलिटी जितके असतील त्या प्रायोरिटी प्रमाणे आपण लिहूयात. तर लॅबिलिटी साईड चेक करा, फक्त क्रेडिटर्स या ठिकाणी दिसतात. जनरल रिझर्व्ह हे कॅपिटलमध्ये ऍड होतात. सो 76,000 आपल्याला दिसतोय क्रेडिटर्स. मी लिहून टाकते 76,000 क्रेडिटर्स. त्याच्यानंतर एबीसीचं कॅपिटल बॅलन्स आपल्याला लिहावं लागेल 1,31,000, 64 आणि 11. 1,31,000, 64,000 अँड 11,000. दिस इज द बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. आपण सगळ्यांचे बॅलन्सेस घेतलेले आहेत. नाव कॅश अवेलेबल. चेक फॉर ॲसेट साइड. इज देअर एनी कॅश? येस. हिअर वी हॅव कॅश अवेलेबल ₹10,000. सगळ्यात आधी जर ॲसेट साईडला असेल तर ती कॅश आपण वापरून घेणार आहोत. म्हणून कॅश अवेलेबल इज ₹10,000. प्रायोरिटी काय सांगते? प्रायोरिटी सेड दॅट पेड फर्स्ट टू क्रेडिटर्स ना? नाही. ह्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय? या प्रॉब्लेममध्ये बघा, देअर वॉज अ कॉन्टिंजंट लॅबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ अ बिल फॉर ₹10,000. एका बिलाच्या संदर्भात कॉन्टिंजंट लॅबिलिटी आहे. म्हणून प्रायोरिटीनुसार कॉन्टिंजंट लॅबिलिटी पेड फर्स्ट, म्हणून आपण त्याची प्रोव्हिजन लेस करूया. लेस. त्याच्यानंतर याची अजून एक ऍडजस्टमेंट आहे, पण ती कधी आहे? 31 मार्चला. लेस प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजंट लॅबिलिटी. ठीक आहे. कितीची आहे ती? दिसते आपल्याला 10,000ची आहे. आपण 10,000 त्याला देऊन टाकले. कॉन्टिंजंट लॅबिलिटी गेल्यानंतर आपल्याकडे आता कॅश नाही. इथे नील झालं, हे 0 झालं. याच्यानंतर आपण बघूयात आपल्याकडे रिअलायझेशन कधी झालं. द रिअलायझेशन ऑफ असेट्स अँड एक्सपेन्सेस पेड ॲज अंडर. रिअलायझेशन पुढील प्रमाणे झालेलं आहे. 31 जानेवारी 1,12,500 मायनस एक्सपेन्सेस. आपण ऑलवेज काय करतो? मायनस करतो ना. म्हणजे 1,12,500 वजा 4,500 ते किती आले? 1,08,000. किती आले? 1,08,000. म्हणजे अवेलेबल कॅश 1,12,500 मायनस किती होते? मायनस एक्सपेन्सेस आहे 4,500. त्याचे एक्सपेन्सेस आहे 4,500. मी मायनस करणार 4,500. किती आली अवेलेबल कॅश? दोघांचं मायनस केल्यानंतर आपली कॅश आली 1,08,000. ही आली अवेलेबल कॅश. आता ही जी अवेलेबल कॅश आहे ती कुणाला देणार आपण? ॲज पर अवर प्रायोरिटी वी हॅव टू पेड क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची किती आहे? 76,000. आपल्याकडे अवेलेबल कॅश किती आहे? 1,08,000. कॅन वी पेड होल अमाऊंट? येस. आपण पूर्ण अमाऊंट देऊ शकतो 76,000 रुपये. म्हणून मी इथे लिहिणार पेड टू कुणाला? क्रेडिटर्स. पेड टू क्रेडिटर्स. किती देणार मी? फक्त देणार 76,000, कारण त्याला तेवढं देणं लागतो ना. 76,000. नाव बॅलन्स ड्यू. आता बघूया बॅलन्स ड्यू किती आहे. ही आपली अवेलेबल कॅश इज 1,08,000 मायनस 76,000. द अवेलेबल कॅश इज 32,000. आफ्टर दॅट 76,000 मायनस 76,000 0. आणि यांना अजून काही मिळालेलं नाही आहे एबीसीला, म्हणून 1,31,000, 64,000, 11,000. ओके. दीज आर बॅलन्स ड्यू. हे आपल्याला देणं लागतं, हे आपल्याला द्यावं लागणार आहे. आणि ही काय आहे? 32,000 कॅश अवेलेबल. आता कॅश अवेलेबल आली. आउटसाइड लॅबिलिटी आपल्या दिल्या गेलेल्या आहेत. एक गोष्ट मित्रांनो आपण विसरलेलो आहोत, ती आता घेतली तरी चालेल, ती आधीच घ्यायची असते. बघा इथला बॅलन्स आपला एक सुटला. क्रेडिटर्स घेतले आणि कॅपिटल्स घेतले, पण जनरल रिझर्व्ह आपण विसरलो. जनरल रिझर्व्ह कशात टाकावा लागतो? पार्टनर्सच्या कॅपिटलमध्ये. किती आहे? 18,000. मी घेते जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह
किती होता 18,000 तिघं पार्टनर्सला देणार आपण इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2:1. देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2:1. त्यांना 18,000 जर आपण वाटले तर किती होतील ते येणार 9,000, नंतर 6,000 अँड ऑब्वियसली 3,000. दिस इज द जनरल रिझर्व. नाव बॅलन्स ड्यू. किती बॅलन्स ड्यू आहे आता बघा. टोटल ऑफ देअर होल कॅपिटल अँड जनरल रिझर्व 1,40,000. आफ्टर दॅट 70,000 अँड 14,000. ओके, दिस इज द टोटल कॅपिटल और टोटल कॅपिटल ड्यू 1,40,000. टोटल कॅपिटल ड्यू. आणि अवेलेबल कॅश किती मी आधी सांगितल्याप्रमाणे अवेलेबल कॅश इज 32,000. अवेलेबल कॅश इज ₹32,000. आपल्याकडे 32,000 रुपये कॅश आहे आणि अनपेड कॅपिटल आहे हे 3. तर आता काय करावं लागेल. वी आर युझिंग मॅक्झिमम लॉस मेथड. आणि मॅक्झिमम लॉस मेथड काय म्हणते, फाइंड आउट मॅक्झिमम लॉस फर्स्ट. जेव्हा कॅपिटल देणार आहोत तेव्हाच फक्त मॅक्झिमम लॉस शोधायचा. जेव्हा आपण क्रेडिटर्स देणारे आउटसाइड लायबिलिटी तेव्हा नाही. जेव्हा कॅपिटल पेड करतो तेव्हा सरप्लस. जेव्हा कॅपिटल पेड करतो तेव्हाच मॅक्सिमम लॉस. आणि मेथड आहे मॅक्सिमम लॉस. सांगा मॅक्सिमम लॉस इज इक्वल टू, सांगितला फॉर्म्युला काय सांगितला आहे, अनपेड कॅपिटल मायनस अवेलेबल कॅश. अनपेड कॅपिटल एचं कॅपिटल प्लस बीचं कॅपिटल प्लस सीचं कॅपिटल. तिघांचे कॅपिटल होते 2,24,000. काय होतंय 2,24,000 मायनस अवेलेबल कॅश किती आहे मी आधी पण सांगितलं 32,000. किती झाले, मॅक्सिमम लॉस येतोय आपला 2,24,000 मायनस 32,000. मॅक्सिमम लॉस इज इक्वल टू 1,92,000. 1,92,000. 1,92,000 हा मॅक्सिमम लॉस आलेला आहे. मॅक्सिमम लॉस काय करतो आपण, मॅक्सिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड बिटवीन ऑल द पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. हा जो आहे मॅक्सिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड बिटवीन पार्टनर्स in their profit sharing ratio. Their profit sharing ratio is 3. Their profit sharing ratio is 3:2:1. वाटा मग 1,92,000 3:2:1 ने वाटा. ते वाटल्यानंतर ते येत आहेत 96,000. कसं वाटणार तुम्ही, कसं वाटणार, टोटल अमाऊंट किती आहे 1,92,000. त्याला गुणीला किती करणार, त्याला गुणीला करणार आपण स्टार म्हणजे काय असतो गुणीला इनटू रेशो आहे एचा 3 अपॉन किती 6. ओके, दिस इज द फॉर्म्युला 3/6. ते आले 96,000. नंतर बघूया 64,000 बी ला आले, नंतर 32,000 सी ला आले. हे त्यांच्या रेशो प्रमाणे आले. अशा प्रमाणे आपण ए बी सी ला त्या ठिकाणी वाटलेला आहे. तुम्ही वाटू शकतात, कॅल्क्युलेटरने पण करू शकतात. आता बॅलन्स ड्यू मधनं हा मॅक्सिमम लॉस लेस करायचा. 1,40,000 मायनस 96,000. 1,40,000 मायनस 96,000 44,000. 70,000 मायनस 64,000 ते येणार 6,000. ओके, अँड 14,000 मायनस 32,000 दॅट इज 18,000. टोटल अमाऊंट इज 18,000. ओके, पण ती 18 कशी आहे, 14 मधनं 32 जातात का, नाही जात. म्हणजेच ती अमाऊंट कशी आहे, मायनस आहे. मायनस क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स जिथे येणार, मी म्हटलं होतं मागच्या प्रॉब्लेमला पण आपण बघितलेलं आहे, मायनस 18,000. जिथे मायनस बॅलन्स येणार त्याचा अर्थ काय असतो की तो व्यक्ती काय झालाय, इन्सॉल्वंट झाला आहे, दिवाळखोर झाला. इथे सी हा दिवाळखोर झाला आणि त्याची दिवाळखोरी कोण घेणार, मग हे सॉल्वंट पार्टनर ए आणि बी. पण कोणत्या रेशो प्रमाणे घेणार, इन देअर कॅपिटल रेशो. आणि देअर कॅपिटल रेशो इज, त्यांचं कॅपिटल बघा, टोटल कॅपिटल 1,40,000 एचं आणि 70,000 बीचं. 70 70 140 म्हणजे 2:1 हा त्यांचा रेशो झाला. हा काय झाला त्यांचा कॅपिटल रेशो. तर या कॅपिटल रेशो प्रमाणे याची जी दिवाळखोरी आहे 18,000ची ती ए आणि बी घेतील. म्हणून 18,000 इथे काय लिहिणार मी, कॅपिटल
deficiency of C is taken over or borne or brought over by A and B in their capital ratio. in their हे लक्षात ठेवा, कॅपिटल रेशोने आपल्याला त्यांना डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. इन देअर कॅपिटल रेशो मी त्यांचा सांगितला किती आहे, 2:1. तर कॅपिटल रेशो प्रमाणे जर आपण 18,000 डिस्ट्रीब्यूट केले तर ते येत आहेत त्यांना, कॅल्क्युलेटर यूज करा तुम्ही. जर कॅपिटल रेशो प्रमाणे दिले 2:1 तर ते आला 12,000 आणि 6,000. 12,000 आणि 6,000 याचे 18,000 मायनस झाले. बघा 12,000 आणि 6,000. आता 44 मायनस 12,000 किती झाले, 44 मायनस 12,000 किती आले, 32,000. सॉरी येस 32,000. 44 मायनस येस 32,000. 6 मायनस 6 0. 18 मायनस 18 0. किती आले, 32,000 आले. अवेलेबल कॅशवर एक नजर टाका. अवेलेबल कॅश किती आहे, ती पण 32,000 आहे. मग हे जे 32,000 मॅक्सिमम लॉस देऊन आले ते कुणाच्या कॉलमला आले, ए. म्हणून अवेलेबल कॅश आपण कुणाला पेड करणार, ए ला पेड करणार. मी काय लिहिणार, अवेलेबल कॅश पेड टू ए. अवेलेबल कॅश पेड टू ए किती देऊ, 32,000 देणार मी, 32,000. मात्र लेस करताना लक्षात ठेवा, हे 32,000 मी कशातनं लेस करणार, हे मी लेस करणार जिथे आपण बॅलन्स ड्यू लिहिलेलं आहे त्या अमाऊंटमधनं मी लेस करणार. बॅलन्स ड्यू कुठे आहे, 1,40,000 मायनस 32. 1,40,000 मधनं आपण 32,000 त्याला दिलेले आहेत, ते आले मग 1,08,000. येस 1,08,000. सो याला किती मिळाले, 64 मायनस 0. याचे जसेचे तसे 64 नाही 70 ना. बॅलन्स ड्यू बघा, बॅलन्स ड्यू आहे 70. तर याला 70,000. याचा अजूनही अनपेड कॅपिटल आहे आणि सीचं अनपेड कॅपिटल आहे 14,000. फक्त इथे कुणाला मिळाले, 32,000 फक्त ए ला मिळाले. म्हणून 1,40,000 त्याचं कॅपिटल होतं, त्याच्यातनं 32,000 गेले, 1,08,000 अजूनही त्याला देणं लागतं. याला काय म्हणणार, देणं लागतं. देणं आहे म्हणजे बॅलन्स ड्यू. हा झाला पुन्हा बॅलन्स ड्यू. आता आपल्याला काय करावं लागेल, नेक्स्ट रिअलायझेशन कधी आहे, ऑन 28 फेब्रुवारी. किती आहे, 92,500 मायनस 2,500. कारण हे एक्सपेन्सेस आहेत, एक्सपेन्सेस लेस करायचे. मग घेऊ आपण ऑन 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी किती आहे, 28 फेब्रुवारीला किती अमाऊंट आली आपल्याकडे आली 28 फेब्रुवारीला, इथेच बघूया. 28 फेब्रुवारीला आपल्याकडे 92,500 मायनस 2,500 म्हणजेच किती, 92,500 मायनस 2,500 म्हणजे अवेलेबल कॅश आपल्याकडे आली 90,000. किती आहे हे लक्षात ठेवायचं. 90,000 आपल्याकडे आलेले आहेत. हे 90,000 कुणाला द्यायचे आहेत, पार्टनर्सला द्यायचे आहेत. कोण आहे पार्टनर, ए बी सी आहेत. कोण आहेत पार्टनर, ए बी आणि सी आहेत, बरोबर. मग ह्या ए बी सीला जर आपल्याला द्यायचे आहेत तर ए बी सीला देताना कोणती मेथड आहे, मॅक्सिमम लॉस. मग काय काढावं लागेल, मॅक्सिमम लॉस. मॅक्सिमम लॉस म्हणजे काय, अनपेड कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. अनपेड कॅपिटल किती आहे, एचं 1,08,000, बीचं 70,000, सीचं 14,000. तिघांची टोटल 1,92,000. 1,92,000. प्रत्येक वेळेस ही प्रोसेस रिपीट होईल. जेव्हा जेव्हा रिअलायझेशन होईल तेव्हा मॅक्सिमम लॉस काढावाच लागेल. मॅक्सिमम लॉस निघतो अनपेड कॅपिटल मायनस अवेलेबल कॅश. अवेलेबल कॅश आहे 90,000. दिसते तुम्हाला. मग 1,92,000 मायनस 90,000 इज इक्वल टू आपला मॅक्सिमम लॉस या ठिकाणी आलेला आहे 1,02,000. 1,02,000. हा 1,02,000 मॅक्सिमम लॉस मी कुणाला देणार, पार्टनर्सला देणार. मॅक्सिमम लॉस अगेन मी हेच लिहिणार, मॅक्सिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड बिटवीन पार्टनर्स ए बी सी इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. मॅक्सिमम लॉस प्रॉफिट शेअरिंग रेशोने
कॅपिटल डेफिशियन्सी कॅपिटल रेशोने. ठीक आहे, दिवाळखोरी कॅपिटल रेशोने. दोघांमध्ये फरक लक्षात ठेवा. हां, तर मी वाटणार आहे आता 1,02,000 तिघं पार्टनर्सला इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर ते आले 51,000 ए ला, बी ला आले 34,000, सी ला आले 17,000. तिघांना मी वाटले, डिस्ट्रीब्यूट केले. काय करणार, लेस करणार परत. 1,08,000 मायनस 51,000 किती येतात ते 57,000. नंतर 36,000, 14 मायनस 17 मायनस 3,000, हे किती आले मायनस 3,000 आले. मायनस आले म्हणजेच काय, दिवाळखोरी, डेफिशियन्सी. कोण दिवाळखोर झाला, कोण इन्सॉल्वंट झाला, इन्सॉल्वंट पार्टनर इज सी इन्सॉल्वंट झाला. त्याची इन्सॉल्वन्सी कोण घेणार, सॉल्वंट पार्टनर ए आणि बी. मग ए आणि बी कोणत्या रेशोने घेणार, इन देअर कॅपिटल रेशो. आणि देअर कॅपिटल रेशो इज 2:1. म्हणून हे 3,000 जे आहे ते मी वाटणार, घेणार. त्यांची कॅपिटल डेफिशियन्सी कोण घेणार, ए आणि बी घेणार. म्हणून कॅपिटल डेफिशियन्सी ऑफ सी borne by A and B in their capital ratio 2:1. मी आधी पण सांगितलं. मग 3,000 तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचे 2:1 ने, तर ते येणार 2,000 and 1,000. राईट, 2,000 and 1,000. करा, मायनस करा. 57,000 मायनस 2,000 किती येणार, ते येणार 55,000. देन 36 मायनस 1 35,000. ओके, 35,000. इथे येणार 0. 3,000 मायनस 3,000. या दोघांची टोटल करा बरं, किती होते, त्याची टोटल होते 90,000. इथे दिसते तुम्हाला 90,000. आणि अवेलेबल कॅश किती आहे आपल्याकडे, अवेलेबल कॅश पण किती आहे 90,000. म्हणजे 90,000 बरोबर आले. कुणाच्या कॉलमला आले, एच्या कॉलमला आले 55, बीच्या कॉलमला आले 35, सीच्या कॉलमला आले 0. म्हणजे हे जे 90,000 आपल्या हातात होते ते आपण देणार ए आणि बी ला. ठीक आहे, सी ला काही मिळणार नाही. म्हणून मी लिहिणार अवेलेबल कॅश पेड टू ए अँड बी. किती देणार, जे त्यांच्या कॉलमला आले तेच 55,000 35,000. पण हे लेस करताना कुठून करणार आहोत हे महत्वाचं आहे. अनपेड कॅपिटल किंवा बॅलन्स ड्यू मधनं ते लेस करायचं. बॅलन्स ड्यू किती आहे 1,08,000, त्याच्यातनं 55,000 मी लेस करणार. 1,08,000 मायनस 55,000 इज इक्वल टू 53,000. अगेन 70,000 मायनस 35,000. अगेन सी ला काय मिळालंय का 14,000 मायनस 0 14,000. हे काय झालं, हे झालं बॅलन्स. अजूनही बॅलन्स ड्यू अजूनही आपल्याला द्यायचं आहे, देणं लागतो आपण. म्हणून बॅलन्स ड्यू मी त्या ठिकाणी लिहिते, मुद्दामून तुम्हाला त्या ठिकाणी हायलाईट करते. हे आपल्याला देणं बाकी आहे. पुन्हा नेक्स्ट रिअलायझेशन आलंय का ते बघूया, आणि ते कधी आहे ते बघूया. आता 31 मार्चचं रिअलायझेशन आहे 72,000 आणि 4,000 एक्सपेन्सेस आहे. म्हणून 72,000 4,000 आपण लेस करणार. मग ते लिहून घेऊ. 31 मार्च किती आहे, 31 मार्च, स्पेलिंग चुकलंय, ठीक आहे समजून घ्या. 31 मार्च 72,000 मायनस 4,000, कारण एक्सपेन्सेस आहेत, एक्सपेन्सेस आपण लेस करतो. किती झाले ते 68,000. राईट, अवेलेबल कॅश इज ₹68,000. पण लक्षात ठेवा, देर इज वन अनादर ऍडजस्टमेंट ऑर नोट अबाउट कॉन्टिंजंट लायबिलिटी ऑफ दॅट बिल. कॉन्टिंजंट लायबिलिटीसाठी आपण प्रोव्हिजन 10,000च्या आधीच करून ठेवली आहे. या ठिकाणी पाहिले तुम्ही, हे 10,000 आपण बाजूला काढून ठेवलेले होते. पण काय झालं, ऑन दॅट ड्यू डेट काय होती 31 मार्चच होती. ड्यू डेट काय होती 31 मार्च होती. 31 मार्चला काय म्हणतात ते, द ऍक्सेप्टर ऑफ द बिल अंडर डिस्काउंट मेड द बिल ऑन ड्यू डेट. ड्यू डेटला ते बिल झालेलं आहे, म्हणून ते 10,000 पुन्हा ऍड होतील. आपण काय लिहिणार, प्रोव्हिजन फॉर, म्हणजे आपण आधी काढून ठेवले पण ड्यू डेटला ते वसूल झाले. प्रोव्हिजन फॉर बिल किती होते 10,000 होते, 10,000चे 10,000 ते आले. म्हणजे आता आपल्याकडे अवेलेबल कॅश किती झाली 78 प्लस 10 किती झाले 68 प्लस 10 78,000. ही झाली आपली अवेलेबल कॅश. ही काय झाली अवेलेबल
कॅश. हे समजलं का तुम्हाला? कॉन्टिंजंट लायबिलिटीची 10,000ची प्रोव्हिजन आपण आधी केलेली होती, ते बाजूला काढून ठेवले होते. मात्र 31 मार्च जी ड्यू डेट होती त्या दिवशी ते ऍक्सेप्टरने ते बिल ऍक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे 10,000 आपल्याला आलेले आहेत ते आपण ऍड केले आणि अवेलेबल कॅश झाली आपली 78,000. आता अवेलेबल कॅश कुणाला देणार? अगेन पार्टनर्सला. पण कशी देणार? फाइंड आउट देअर मॅक्सिमम लॉस. आणि मॅक्सिमम लॉस कसा करायचा? अनपेड कॅपिटल मायनस अवेलेबल कॅश. अनपेड कॅपिटल किती आहे? मॅक्सिमम लॉस काढते मी आता. अनपेड कॅपिटल आहे या तिघांची टोटल. इथे मी लिहिते वाटल्यास A, B आणि हा C आहे. ठीक आहे. तर त्यांचा अनपेड कॅपिटल 53, 35 आणि 14 टोटल झाली 1,02,000. 1,02,000 मायनस किती मायनस होणार? अवेलेबल कॅश आहे 78,000. 78,000. आपला मॅक्सिमम लॉस या ठिकाणी येतोय. मॅक्सिमम लॉस इज रुपीज 24,000. 24,000. मग मॅक्सिमम लॉस कुणाला डिस्ट्रीब्यूट करायचा? मॅक्सिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड टू, मी इथून कॉपी करते कारण ती जी स्टेप आहे ती पुन्हा पुन्हा रिपीट होते. मॅक्सिमम लॉस मी डिस्ट्रीब्यूट करते तिघं पार्टनरला इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. 24,000 आपण तिघांना वाटणार आहोत. 24,000 जर तुम्ही रेशो प्रमाणे वाटले तर याला मिळतात 12,000, याला मिळतात 8,000, याला मिळतात किती मिळतील? काढा तुम्ही पण. 4,000 मिळतात त्याला. ठीक आहे. यानंतर लेस करा. 53,000 मायनस 12,000 किती आले? 41,000. याच्यानंतर 35 मायनस 8 27,000. 14 मायनस 4 इथे आले 10,000. ठीक आहे. मायनस बॅलन्स आला का कुणाचा? नाही आला. याचा अर्थ कुणीही या ठिकाणी दिवाळखोर झालेलं नाही, कुणीही या ठिकाणी इन्सॉल्वंट झालेलं नाही, है ना. सगळ्यांचा प्लस बॅलन्स आलेला आहे. इथे मायनस बॅलन्स असतात हा कॅपिटल त्याची डेफिशियन्सी असते, पण तसं झालं नाहीये. मग तिघांची टोटल बघूया किती होते? 78,000. तिघांची टोटल 78,000. अवेलेबल कॅश 78,000. म्हणजे ही जी अवेलेबल कॅश आहे ती आपण कुणाला देणार आहोत? तिघ पार्टनरला, त्यांच्या कॉलमला जितके उरले तितके. म्हणून अवेलेबल कॅश पेड टू A, B, C किती आली? 41 आली A ला, 27,000 आली B ला, 10,000 आली C ला. ओके. तर आता हे जे आहे ते कशातनं लेस करायचं? मी पुन्हा पुन्हा रिपीट का करते आणि पॉइंट आउट का करते? बॅलन्स ड्यू जी अमाऊंट आहे त्याच्यातनं लेस करायचे, है ना. मी पुन्हा पुन्हा सांगते. 53 मायनस 41 ते आले 12,000. 35 मायनस 27 ते आले 8,000. अँड 14 मायनस 10 ते आले 4,000. हे जे आले ते काय असेल? आपला शेवटी आलेला रिअलायझेशन लॉस. हा काय आहे? रिअलायझेशन लॉस. का बरं? का बरं हा रिअलायझेशन लॉस आहे? कारण याच्यानंतर कोणतीही कॅश आलेली नाही. बघा 31 जानेवारीची कॅश आपण घेतली, रिअलायझेशन घेतलं, 28 फेब्रुवारीचं पण घेतलं, 31 मार्चचं पण घेतलं. 31 मार्चमध्ये कॉन्टिंजंट लायबिलिटी आपण ऍड केली. मग याच्यानंतर कोणतेही पैसे ABC ला आपल्याला द्यायला नाहीत. म्हणून जे काही उरलं त्यांचं कॅपिटल दॅट इज कॉल्ड ॲज रिअलायझेशन लॉस. हा लॉस. तर मित्रांनो लक्षात घ्या, मॅक्सिमम लॉस मेथड खूप सोपी आहे. आउटसाइड लायबिलिटी दिल्यानंतर जेव्हा आपल्याला पार्टनर्सचं कॅपिटल पेड करायचं आहे तेव्हा प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आपल्याकडे कॅश येईल तेव्हा मॅक्सिमम लॉस काढायचा. मॅक्सिमम लॉस तिघ पार्टनर्सला वाटायचा त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे. तो वाटल्यानंतर एखाद्या पार्टनरचा जर मायनस बॅलन्स आला, क्रेडिट बॅलन्स आला, तर तो जो आहे ती असेल कॅपिटल डेफिशियन्सी. इन्सॉल्वंट झाला तो पार्टनर, त्याची कॅपिटल डेफिशियन्सी असेल ती सॉल्वंट पार्टनर त्यांच्या कॅपिटल रेशो प्रमाणे घेतील, कॅपिटल रेशो प्रमाणे. आणि त्याच्यानंतर अवेलेबल कॅश पार्टनरला वाटली जाईल. अशा प्रकारे तो प्रॉब्लेम किंवा मॅक्सिमम लॉस रिपीट होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.